झी मराठी, चर्चाही होणारच. नमस्कार, मी सतीश गाडगे, भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता. आजच्या या जिल्हा परिषद 2026 निवडणुकीनिमित्त आदरणीय आमदार साहेबांनी भेट दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. प्रथमतः मित्रांनो सांगतो की काही सोशल मीडिया आणि फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून चुकीचे गैरसमज जनतेपर्यंत पोहोचण्याचा काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे, तर त्यावर मला काही उत्तर देऊसं वाटतंय. प्रथमतः या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांना नमन करून मी काही गोष्टी बोलतो. काही 2-3 दिवसापूर्वी काही चुकीच्या लोकांनी चुकीचा मेसेज करणारा व्हिडिओ व्हायरल केला. त्या व्हिडिओ संदर्भात मला तुम्हाला असं सांगायचं आहे, या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या ठिकाणी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या उमेदवारांचा आशीर्वाद घेऊन जाणं हा विकासाचा मुद्दा नसून हा आशीर्वादाचा मुद्दा आहे. तर त्याच्या संदर्भात तिथं काही ज्या चुकीच्या गोष्टी घडल्यात अशा पुरेशा घडू नये. जाता मला एकच सांगावं वाटते, ज्यावेळी या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे होते त्यावेळी या डांगे साहेबांनी आमच्या गावासाठी वारणा नदीकडून गावाला पाणी मिळावं, लोकांची ताण भागावी यासाठी पाईपलाईनची योजना या भारतीय जनता पार्टी असणाऱ्या तत्कालीन मंत्र्यांनी दिलेली. त्याचबरोबर आदरणीय सदाभाऊ खोत साहेब, आमचे मित्र सागरभाऊ खोत यांचे वडील ज्यावेळी हे या राज्याचे मंत्री होते त्यावेळी या जॅकवेलसाठी संपूर्ण काही लागणारा निधी आहे हा त्यांनी दिलेला आहे. प्रथमतः मला असं एक सांगावंसं वाटतंय की आतापर्यंत ज्या खेडेगावामध्ये योजना आल्या असतील, ग्राम सडक योजना असतील, त्याचबरोबर पाणंद रस्ता योजना असतील, ह्या सर्व योजना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला देण्याचा प्रयत्न केला. विशेष करून महिलांसाठी सुरक्षा कवच म्हणून त्याच्यामध्ये 112 नंबर डायल केलं. कुठल्याही मुलगीवर, कुठल्याही महिलेवर अत्याचार झाला की तत्कालीन पोलीस तिथे हजर होतात. अपघातग्रस्त एखादा प्रसंग घडला तर 108 रुग्णवाहिका दिल्या, नंबर दाबल्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्याचं काम करते. लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलणार नाही, कारण की जसं एखाद्या महालक्ष्मीच्या हातात कमळ असते तसं प्रत्येक महिलेच्या हातामध्ये येणाऱ्या काळामध्ये हे कमळ असणार आहे. निश्चितच भारतीय जनता पार्टीचे असणारे सर्व जिल्हा परिषद उमेदवार, पंचायत समिती उमेदवार हे 100% स्पष्ट बहुमताने आणि उच्चांकाने निवडून आले, यातच काही वाद नाही आहे. त्याचबरोबर इथून पुढे या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या योजना राबवायच्या असतील तर त्या सर्व योजना जसं आमदारकीला, जसं विधानसभेला किंवा जसं लोकसभेला महत्व आहे तसं हे जिल्हा परिषदेला महत्व मित्रांनो असणार आहे. त्यामुळे माझं सर्व मित्रांना, भगिनींना एक आव्हान आहे, येणाऱ्या 7 तारखेला जसं एका महालक्ष्मीच्या हातात कमळ असतं, दुर्गेच्या हातात जसं कमळ असतं, एखादी पूजा करत असताना देवाऱ्यात कमळ असतं, असं कमळ डोळ्यासमोर ठेवून आपल्याला ईव्हीएम मशीनवरती नंबर 1 हे कमळांचं चिन्ह आहे आणि नंबर 3 हे देखील कमळाचं चिन्ह आहे आणि माळी वहिनीचं हे धनुष्यबाणाचं चिन्ह आहे. याला भरभरून प्रतिसाद देऊन मतदान करून त्यांना बहुसंख्य मताने निवडून आणण्यासाठी आपण अडवत राहू. विशेषतः मला साहेबांचे आभार मानावेसे वाटते. शिंदे साहेबांनी खरोखरच ते या सर्व गोष्टीवरती मनापासून लक्ष देऊन त्या गोष्टीचं कॅम्पेनिंग करण्यात, त्यांना भविष्यात त्यांच्या सर्व शुभकार्यास माझ्या सर्व टीम कडून त्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजप पक्षाचं काम करत असताना आपण महाडी गटाचे कट्टर समर्थक समजले जातात. आपल्या गावात आता मला वाटतं शिवतीर्थांची मोठ्या प्रमाणात स्थापना झाली. शिवतीर्थ कोणी एकानं नाही तर सगळ्या गावानं स्थापन केलं असं आपलं मत आहे. वहिनींनी दर्शन घेतलं आणि त्याच्यावर टीका टिप्पणी झाली, या संदर्भात आपण काय सांगाल? आता छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहे. त्यांना मानणारा प्रत्येक जण त्याचे पाईक आहे आणि असं असताना त्या गोष्टीचे काही लोकांनी ट्रोलिंगचा विषय केला. आपल्याला त्याबद्दल फार काही बोलायचं नाही. आपलं विजन एकच आहे, भारतीय जनता पार्टीचं एकच विजन आहे, अंत्योदय ही प्रण, म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, हे भारतीय जनता पार्टीचं ब्रीद वाक्य आहे. त्यावर आपण लक्ष केंद्रित करून काम करत आहोत. आपल्याला बाकीचं काही बोलायचं नाही त्या मुद्द्यावर. तालुक्याचं एक पद बघत असताना सर्वसामान्य महाविकास आघाडी आज महाविकास मला वाटतं महागाईवर बोलत्या, सोन्याच्या दरावर बोलत्या. मला वाटतं सरकार सुरक्षित आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा अजितदादांच्या एअरप्लेन क्रॅशनं निर्माण झालाय. बदलापूर येथे 4 वर्षाच्या मुलगी झालेला बलात्काराचा प्रश्न, खऱ्या अर्थानं सरकारवर जनता सुरक्षित आहे का असा महाविकास आघाडीचा आरोप आहे. आता तुम्ही मागाशीच ह्यांनी सांगितलं आमच्या सहकार्याने की 108 नंबर डायल केला की 112 नंबर डायल केला की आपल्याला गाडी येते, पोलिसांची व्हॅन, अँब्युलन्स येते.
ह्या सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर एवढं करून तर विरोधकाचं कामच आहे की सत्ताधाऱ्यांच्यावर टीका करायची. ते त्यांचं काम करतात. भारतीय जनता पार्टी पक्ष हे आपलं काम करेल विकासाच्या मुंबई मुद्द्यावर. जिल्हा परिषद मतदारसंघात आपला अजेंडा काय आहे? विकास हाच अजेंडा आहे, दुसरा काही अजेंडा नाही. म्हणजे ह्याच्या आधी जी मागणी निवडून गेली तिने विकास केलाच नाही का? त्याचा विकास तुम्हाला जाताना आता जाताना हा रोड आहे, हा रोड आपण कुंभजपर्यंत टाकला तर विकास लक्षात येईल आपल्याला. आज जे तुमच्या पक्षात आहे ते बऱ्याच काळापूर्वी इतर पक्षात होते, त्याही ते या सत्ताधारीच होते, त्यावेळी त्यांच्याकडे विकास का साधता आला नाही? त्यावेळेला काही गोष्टी त्यांना ज्या आता हे झालेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या काळात जो त्यांचा निर्णय होता त्यांच्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार चालले असेल, त्यामुळे त्यांचा विकास झाला नसेल. आता भारतीय जनता पार्टीचं अंत्योदय ही प्रेम म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत घटकापर्यंत पोहोचायचं हे त्यांच्यावर आता बिंबवलं जाईल आणि त्या पद्धतीने ते काम करतील. सत्तेच्या खुर्चीसाठी इतर सर्वजण भाजपमध्ये सामील होत आहेत किंवा ईडीच्या चौकशीला भीत आहेत, या गोष्टीला आपण काय सांगाल? असं काही नाही, हा लोकांच्यात विरोधकांनी पसरवलेला गैरसमज आहे. एका बाजूला काल महाविकास आघाडीने आरोप केला की बंटी पाटील बास आहे, 3 सीटा निवडून येणार. भाजपचे खासदार धनंजय माडकांनी सांगितलं की कोल्हापूरच्या महानगरपालिकेत काँग्रेस 3 सीटा घेईल, त्या 3च्या पुढे फक्त 4 लागल्या आणि काँग्रेसने 34 सीटावर आघाडी घेतली. या संदर्भात आपण काय सांगाल? आम्ही जनतेचा कौल मान्य करतो. याचा अर्थ जनता आपल्याला त्यांनाही मान्य करते असं म्हणत नाही मी. जनतेने जे काही मॅन्डेट दिले त्याचा आम्ही स्वीकार करतो. एक तालुक्याचं भाजपचं प्रतिनिधी म्हणून आपण काय सांगाल पुढच्या विजनसाठी? भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरील व महायुतीचे सर्व उमेदवार निवडून द्यावे व येणाऱ्या भविष्य काळात विकास बघावा जनतेने. आपण ज्या रस्त्याचा प्रश्न मांडला तो रस्ता आपलं सरकार आलं किती दिवसात पूर्ण होईल? 100% भारतीय जनता पार्टीचं सरकार जिल्हा परिषदेवर झाल्यानंतर तुम्ही स्वतः बघाल आणि त्यानंतर तुम्ही प्रश्न विचारावा मला. थँक्यू.